नमस्कार. मी डॉक्टर बी एल पाटील, माधवबाग क्लिनिक अँड हॉस्पिटल कर्जत. आज आपण हृदयरोग या विषयावर थोडंसं बोलणार आहोत. अलीकडे माझ्या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एवढं मी ऐकलं नव्हतं, एवढे पेशंट बघितले नव्हते. अलीकडे एवढे हृदयरोगाचे पेशंट आपल्याला पाहायलाच मिळतात. 2002मध्ये जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली, त्यावेळेस बघितलं तर जॉईंट फॅमिली असायची. लोकांची जेमतेम परिस्थिती असायची. दुसरी गोष्ट, सगळे लोक शेतात कामाला जायचे, राब राबायचे, घाम गाडायचे. जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळ्यांची भाजी एकत्र व्हायची. त्याच्यात 2 चमचे तेल असायचं. त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण, मिठाचं प्रमाण ऑलरेडी कमी असायचं. आता अलीकडे आपली लाईफस्टाईल, जीवनशैली सगळं बदललं आहे. आपल्याकडे पैसा भरपूर आलेला आहे. आपण बाहेरचं भरपूर खातो. आपल्याला काम कवडीचं नाही. आपण कामाला जात नाही, घाम गाळत नाही. आणि आपल्या जिभेचे चोचले वाढल्यामुळे आपल्याला छोटी फॅमिली असून, समजा पूर्वी जर 10 लोकांची फॅमिली असेल तर महिन्याला 5 लिटर तेल लागायचं. आज आपण 2च लोकांना 5 लिटर तेल वापरत असतो. तर हे जे सगळे कारणं आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही जे जेवण करता त्याची जी तयार होणारी एनर्जी आहे ती वापरली जाते का हो? नाही वापरली जात. पूर्वीसारखं शेतात कामं करतो का? नाही. लेडीज पूर्वीसारखे कामं करता का? नाही. म्हणजे आपण बसून आहेत, आपली एनर्जी लागतच नाही आपल्याला, पण आपण खा 4 पटीने स्टॉक वाढवतो आहे. मग इन्कम इक्वल टू आउट गोईंग हे मिसमॅच होतं. मग तिथून तुमच्या शरीरामध्ये डम्पिंग व्हायला सुरुवात होते. इथूनच सगळे तुमच्या आजारामध्ये टॉक्सिन्स वाढतात आणि तिथून आजाराला सुरुवात होते. तर त्या आजारामध्ये जर आपण आता बघितलं तर BP, कोलेस्टेरॉल, कंजेस्टिव्ह कार्डिॲक फेल्युअर, ठीक आहे, नंतर दमा, फुफ्फुसाचे आजार, हे सगळे आजार त्याच्यामध्ये येत असतात. BP तर हा अलीकडे कॉमन झाला आहे. बऱ्याच वेळा आपण ऐकतो, अरे याला कालच बघितलं, आज कसं काय असं झालं. अचानक नाही झालेलं. तर ह्या गोष्टी आपण वाढून घेतल्या शरीरात. आणि त्याचं, समजा आता तुमची 2ची मोटर आहे आणि तुम्ही 3ऱ्या माळ्यापर्यंत पाणी नेताय आणि त्याच 2ची मोटरला तुम्ही सांगितलं 10व्या माळ्यापर्यंत पाणी नेईल का? नाही, बंद पडेल ती. त्यालाच आपण अटॅक म्हणू शकतो. दुसरं उदाहरण म्हणजे, तुमची गाडी आहे, तिचं 4 टन वाहून न्यायची कॅपॅसिटी आणि तिच्यावर तुम्ही 10 टनचा लोड केला आणि त्याला सांगायचं चढ, तू चढेल का हो? नाही. म्हणजे तुमच्या हृदयाच्या शरीराचे गॉड गिफ्ट दिलेली जी हृदयाची कॅपॅसिटी तुमच्या शरीराला जी गरज आहे त्या प्रमाणात दिलेली असते. पण तुम्ही काय केलेलं आहे, ती गरजेच्या पलीकडे स्टॉक करून ठेवला आहे बॉडीमध्ये आणि त्याचा वापर झालेलाच नाही. मग हे जाणार कुठं? ते 24 तास रक्तवाहिन्यांमध्ये फिरत असतात. मग रक्तवाहिन्यांमध्ये त्याचा डायमीटर कमी होत असतो. रक्तामध्ये ते लिपिड, फॅट्स डिपॉझिट होत असतं आणि मग त्याचे क्लॉट तयार होतात. मग आपल्याला अटॅक हे असे लक्षणं दिसायला लागत असतात. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण व्यायाम करत नाही.